माधुरी हत्ती प्रकरणी तोडगा काढण्याचे अद्याप सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। वनताराचे सीईओ हे कोल्हापुरात दाखल झाले। वनताराचे सीईओ, जिल्हाधिकारी आणि मठाचे महाराज यांच्यात सध्या बैठक सुरू आहे। त्यामुळे बैठकीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापूरकरांच्या माध्यमातून एक विशेष अशी मोहीम सुद्धा राबवण्यात आली। माधुरी हत्ती प्रकरणी तोडगा काढण्याचे अद्याप सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। वनताराचे सीईओ हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत। वनताराचे सीईओ, जिल्हाधिकारी यांची सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। माधुरी हत्ती प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। खरं तर कोल्हापूरकरांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवण्यात आली, त्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत। मात्र त्या प्रयत्नांना यश मिळतं का, या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील कोल्हापूरमधून आपल्यासोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय खरं तर या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत। कोल्हापूरकरांनी विशेष मोहीम सुद्धा राबवलेली आहे। मात्र जी सध्या बैठक सुरू आहे सीईओंची आणि जिल्हाधिकाऱ्यांची, या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय, काय शक्यता वर्तवण्यात येईल? कारण या क्षणाची आत्ताची एक मोठी बातमी म्हणावी लागेल की या बैठकीतून नांदणी मठाचे जे मठाधिपती होते महास्वामी, ते बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। खरं तर ते नेमकं का बाहेर पडलेले आहेत हे मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी असू देत, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असू देत, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक असू देत, आमदार राहुल आवाडे यांच्यासह विविध नेते जे आहेत ते त्या ठिकाणी आहेत। शिवाय नांदणी मठाचे महास्वामी हे देखील त्या बैठकीला होते। मात्र या बैठकीतून आता महास्वामी जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत। त्यांनी नेमकं या ठिकाणी काय कशाबद्दल ते बाहेर पडले हे अद्याप सांगितलं नसलं तरी ते माध्यमांशी देखील बोलायला त्यांनी नकार दिला आणि या बैठकीतून निघून गेले। मात्र या बैठकीतून नेमकं काय साध्य होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। एकीकडे हे सगळं ज्या पद्धतीनं वनताराचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, पेटाचे अधिकारी आलेले आहेत, त्यांची आणि महास्वामींची नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं गरजेचं आहे। कारण जिल्हाधिकारी कक्षामध्ये दुसऱ्या एका खोलीमध्ये या महास्वामी आणि पेटाचे अधिकारी असू देत आणि वनतारेचे अधिकारी असू देत यांच्यामध्ये बैठक झालेली आहे। जे नेते होते ते बाहेरच्या खोलीमध्ये बसले होते अशी देखील माहिती मिळते। त्यामुळे निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकीमधून नेमकं काय बाहेर येणार आहे, जी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आता आपण पाहतोय माधुरीला हत्तीनीला त्या आपल्या कोल्हापुरात परत आणावी अशी अनेकांची मागणी आहे। मात्र ती मागणी या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे का, हा देखील प्रश्न जो आहे तो अनेकांना त्या ठिकाणी पडला। त्यामुळे निश्चितच आजच्या या बैठकीतून नेमकं काय साध्य झालं हे मात्र नेते बाहेर आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियांमधूनच आता आपल्याला समजणार आहे। त्यामुळे निश्चितच ही बैठक संपल्यानंतर आता नेमकी प्रतिक्रिया काय नेत्यांची येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, खरं तर आपण पाहिलंय की सध्या घडामोडी घडत आहेत आणि याआधी ज्या प्रकारची माहिती मिळाली की नांदणीमध्ये या सीईओंना सुद्धा येण्यासाठी नकार देण्यात आला होता, त्याबाबतची काय अधिकची माहिती आहे? कारण अगदी बरोबर आहे। आपल्याला माहित आहे की ज्या दिवशी माधुरी हत्तीनीला नांदणी येथून निरोप जो आहे तो देण्यात येत होता, त्या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत होती, त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात जमावानं त्याला विरोध केला होता, दगडफेक केली होती, पोलिसांच्या 7 ते 8 गाड्या त्या ठिकाणी फोडण्यात आल्या होत्या, 14 पोलीस जखमी झाले होते। हे सगळा विचार करून आज वनताराचे अधिकारी, पेटाचे अधिकारी नांदणी या ठिकाणी जाणार असल्याची त्या ठिकाणी माहिती आल्यानंतरच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी थांबवलं। तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच या आजच्या बैठकीला नांदणी येथे होणारी बैठक जी आहे ती रद्द करून कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक घेण्यात आलेली आहे। आणि या बैठकीला आपल्याला माहित आहे की याच नांदणी येथील मठाचे मठाधिपती स्वस्ति श्री जिनसेन महास्वामीजी हे देखील उपस्थित राहिले होते। शिवाय 2 खासदार आहेत, एक आमदार देखील बैठकीला उपस्थित आहेत, काही युवा नेते देखील त्या बैठकीला उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच या सगळ्या बैठकीतून नेमकं आता काय साध्य होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय या बैठकीला आपल्याला बोलवलं नाही म्हणून दुसरीकडे राजू शेट्टी देखील नाराज असल्याचं पाहायला मिळते। कारण आपण या संदर्भातला मोठा लढा जो आहे तो उभा केलेला आहे आणि हे ज्या पद्धतीनं वनताराचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत ते अधिकारी आणि या सगळ्या महास्वामींचं आणि आमचं नेमकं काय म्हणणं आहे हे त्यांनी जाणून घेणं गरजेचं होतं। मात्र ते देखील त्यांनी जाणून घेतलं नसल्यामुळे राजू शेट्टी देखील नाराज या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच आजच्या बैठकीतून नेमकं काय साध्य होणार आहे हे पाहणं मात्र गरजेचं असणार आहे। कारण अगदी शेखर, वेळोवेळी या संदर्भातला ताजा अपडेट आपल्याकडून घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।